हिंदू एकता आंदोलन संघटना यांच्या वतीने रविवार दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मारुती चौकात प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडवा मेळावा होणार आहे। सदर मेळाव्यास प्रखर हिंदुत्ववादी माननीय सुनीलजी देवधर बांगलादेश व पश्चिम बंगालमधील हिंदूंचा नरसंहार हिंदूंनो जागे व्हा या विषयावर व्याख्यान देणार आहेत। यंदाचा हिंदू एकता आंदोलनाचा संघटनेचा तिसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी नुकतीच हिंदू एकता आंदोलनाच्या सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सांगली सर्किट हाऊस येथे संपन्न झाली। या बैठकीत बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या महिला आघाडीची व युवा आघाडीची स्थापना या मेळाव्यात करण्यात येणार आहे। या मेळाव्यासाठी सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे, धुळे येथून हिंदू एकताचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मेळाव्यामध्ये महाराष्ट्र हिरवा करू, बांगलादेशी घुसखोर, संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार, मालेगावच्या महापालिकेमध्ये लावलेला टिपू सुलतानचा फोटो, गड जिहाद, लव जिहाद, लँड जिहाद, इराणचा राष्ट्राध्यक्ष खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मुस्लिमांनी भारतामध्ये घातलेला धुमाकूळ या विषयावर मेळाव्यात समाचार घेतला जाणार। सदर मीटिंगमध्ये दत्ता भोकरे, संजय जाधव, बाळासाहेब मोहिते यांची मनोगत झाली व मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। सदर मीटिंगमध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, रावसाहेब खोजगे, प्रसाद रिसवडे, पैलवान प्रदीप निकम, प्रकाश चव्हाण, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, अरविंद यत्नाळे, सोमनाथ गोटखिंडे, प्रकाश निकम, सचिन देसाई, भूषण गुरव, अनिकेत अमरुळे, सुमित शिंगे, गजानन माने, विकास आवळे, यश पाटील, प्रेम देसाई, कृष्णा नायडू, नारायण हंडे, संदेश खोत, प्रथमेश खिलारे आदी पदाधिकारी उपस्थित होते। चॅनल आपण पाहिले, दररोजच्या बातम्या वाचल्या तर बांगलादेशामध्ये चाललेला हिंदूंचा नरसंहार, हिंदूंना जाळून मारायला लागले, हिंदूंना हुसकून लावायला लागले। पश्चिम बंगालमध्ये 30 हिंदूंची अवस्था आहे, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्यावर हल्ले होत आहेत, हिंदूंना तिथून हुसकून लावण्याचा प्रयत्न चालू झालाय। मग त्याला विषय आपण असा दिलाय, बांगलादेश व पश्चिम बंगालमधील हिंदूंचा नरसंहार हिंदूंनो जागे व्हा, हा हिंदू एकता आंदोलनाच्या गुढीपाडव्याचा विषय असेल। आणि या विषयाला धरून मल्लव जिहाद आहे, धर्मांतराप्रमाणे त्या मेळाव्यामध्ये, हिंदू एकताच्या मेळाव्यामध्ये हिंदू एकता आंदोलन महिला आघाडीची स्थापना आपण करणार आहोत आणि हिंदू एकता आंदोलन युवा आघाडीची आपण स्थापना करणार आहोत। हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं यंदाच्या वर्षी गुढीपाडवा मेळावा रविवार दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मारुती चौकामध्ये घेण्यात येणार आहे। तरी या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनीलजी देवधर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यांना विषय दिलेला आहे बांगलादेश व पश्चिम बंगालमधील हिंदूंचा नरसंहार। तरी सांगली जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील, धुळेहून, नाशिकहून हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि हिंदू धर्मरक्षक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तरी सांगली जिल्ह्यातल्या सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की त्या मेळाव्यामध्ये हिंदू एकता आंदोलनाची महिला आघाडी आणि हिंदू एकता आंदोलनाची युवा आघाडी घोषित करण्यात येणार आहे। तरी आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येनं ह्या मेळाव्याला उपस्थित राहून हा हिंदू एकताचा गुढीपाडवा मेळावा यशस्वी करावा असं आवाहन हिंदू एकता आंदोलनाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी करतो। त्याच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी घेण्यात आली। या बैठकीमध्ये हा मेळावा मोठ्या थाटामाटात, उत्साहानं आणि ताकदीनं यशस्वी करण्याचा निर्धार हिंदू एकताच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे।